नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवलाय। याबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी सरकारनं महापालिकेला 30 दिवसांची मुदत दिली आहे। त्यानंतर सरकार हा ठराव स्वीकारायचा की फेटाळायचा याचा निर्णय घेणार आहे। त्यामुळे मुंढेंना तुर्तास तरी अभय मिळाले। तर दुसरीकडे हा विषय भिजत ठेवण्याची खेळी करून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्ष शिवसेनेलाही शह दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप वगळता हे तिन्ही पक्ष भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आणि प्रामाणिक अधिकाऱ्याविरोधात असल्याचं चित्र राज्यभर आहे। आगामी नगरपालिका निवडणुकीत त्याचा या पक्षांविरोधात वापर करण्याची मुख्यमंत्र्यांची राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। तुकाराम मुंढे पंढरपूरला पूजेच्यासाठी म्हणून सर्व पूजा रद्द करायला निघाले होते। त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून सभागृहात विषय घेऊन एकनाथ खडसेंकडे आग्रह धरून मुख्यमंत्र्यांची पूजा ही झाली पाहिजे हे आम्ही आग्रह धरला होता। कारण मुख्यमंत्री म्हणजे एक व्यक्ती नसून महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ही आमची भूमिका आहे। त्यांची कार्यपद्धती न बदलता त्या कार्यपद्धतीला जर का स्वतः कुणाचा अभय मिळणार असेल तर त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना जनतेत कोणी वाली नाही अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।